येस, हा बोला ना सर. रेकॉर्डिंग ऑफ आहे. हा केला ऑन. त्यामध्ये एक कॉलम ट्रान्सफॉर्मर म्हणून ऍडिशनल प्री प्रोसेसर यूज केलेले त्यात. त्याचा यूज कसा होतो म्हणजे कारण त्यात नम आणि कॅट म्हणजे स्टँडर्ड नेमिंगच असतो का तो? तुम्ही कशामध्ये म्हणताय? कॅगल मध्ये म्हणताय का? हा आताच एक तुम्हाला हेच आहे ना, हेच. हा, याच्यामध्ये कुठं म्हणताय तुम्ही? खाली का? कॉलम ट्रान्सफॉर्मर, सिंपल इम्पुटर, वन हॉट एन्कोडर. याच्यामध्ये केलं न्यूमेरिकल मध्ये एक स्ट्रॅटेजी कॉन्स्टंट किंवा आपण मेडियन यूज करू शकतो ना. हो, बरोबर बरोबर बरोबर. हे तुमचा इम्प्युटर आहे म्हणजे फिल एने झाला. फिल एने तो मीन मेडियन कॉन्स्टंट एक व्हॅल्यू देऊ शकतो. हो हो हो, काही घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हा जो खाली खाली कॅटेगरिकल ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण ते इथे पण पाईपलाईन यूज केला म्हणजे हा दोन्ही ऍट अ टाइम वर्क होईल का तसा? हो हो. नाही, आता ह्याच्यामध्ये एक मिनिट, आता कॉलम ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर्स. आता याच्यामध्ये पाईपलाईन मध्ये पाईपलाईन आहे, आलं का लक्षात? म्हणजे आता कॅटेगरिकल ट्रान्सफॉर्मर ते कॅटेगरिकल साठी आहे आणि याच्यामध्ये काय आहे की इम्प्युटर, वन हॉट, सिंपल इम्प्युटर, मोस्ट फ्रिक्वेंट, वन हॉट एन्कोडर. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहे या पाईपलाईन मध्ये कॅटेगरिकल कॉलम साठी. आणि याच्यामध्ये कोड आहे ना सेम, तो आपण इकडे ट्रान्सफॉर्मर साठी पण घेऊ शकतो का तसं? न्यूमेरिकल ट्रान्सफॉर्मर टू पाईपलाईन स्टेप इज इक्वल टू इम्प्युटर सिंपल म्हणजे सिंगल लाईन सुद्धा देऊ शकतो असं काही नाही? येस येस येस, हो 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 हो, काहीच प्रॉब्लेम नाही. ह्यांनी फक्त ते लिहिलेलं आहे तशा पद्धतीने, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि पाईपलाईन मध्ये पण पाईपलाईन घेऊ शकता तुम्ही. आता इथं आहे का नाही मला बघितलं नाही, पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की पाईपलाईन मध्ये पण पाईपलाईन घेतात ते. हे बघा, आता ही पाईपलाईन आहे बरोबर, हे पाईपलाईन आहे, हा पाईपलाईन ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा प्री प्रोसेसर आणि मॉडेल, मला वाटतं हे प्री प्रोसेसर पण पाईपलाईनच आहे. हे बघा, हे प्री प्रोसेसर पण आहे, नाही कॉलम ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्याच्यामध्ये हे पाईपलाईन ट्रान्सफॉर्मर्स यूज केले. नाही, हे पाईपलाईन आहे ऍक्च्युली, कॉलम ट्रान्सफॉर्मर ऑब्जेक्टच आहे. हा कुठे यूज केलाय? हा, कॅटेगरिकल ट्रान्सफॉर्मर. हा, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या ऑब्जेक्ट मध्ये ह्या पाईपलाईन यूज केला. म्हणजे याची जर डायग्राम काढायची म्हटलं ना, तर मला हे असे डायग्राम होईल बघा. हे एक पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईन मध्ये 2 गोष्टी आहेत. आता पहिल्यांदा काय, इम्प्युटर त्यांनी म्हणजे कॅटेगरिकल ट्रान्सफॉर्मर हा त्यांनी कुठे यूज केलाय? न्यूमेरिकल आणि कॅटेगरिकल हा कॉलम ट्रान्सफॉर्मर मध्ये यूज केलाय. म्हणजे समजा आता हा एक ऑब्जेक्ट आहे कॉलम ट्रान्सफॉर्मर आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय यूज केलंय? सिंपल इम्प्युटर पण यूज केलेला आहे आणि वन हॉट पण यूज केलेला आहे, वन हॉट. आणि याला नाव काय दिले त्यांनी? प्री प्रोसेसर. म्हणजे ह्या कॉलम ट्रान्सफॉर्मरला नाव दिले त्यांनी प्री प्रोसेसर. आणि दुसरी स्टेप आहे तुमची मॉडेल. ठीक आहे, सो हे प्री प्रोसेसर मॉडेल म्हणजे पाईपलाईनचा ऑब्जेक्ट हा एक पाईपलाईनचा ऑब्जेक्ट आहे तुमचा हा, आणि दुसरा पाईपलाईनचा ऑब्जेक्ट आहे हा आउटर पाईपलाईन. तर पाईपलाईनच्या आतमध्ये पण तुम्ही पाईपलाईन याच्या पद्धतीने वापरू शकता. इथे हा जो नम आणि कॅट जे दिले हे कॉन्स्टंट असेल म्हणजे स्टँडर्ड नेमिंग आहे का व्हेरिएबल्स? नाही नाही नाही, यू कॅन गिव्ह एनी नेम. पण मग ह्याचा रेफरन्स कुठे आपण दुसरीकडे देतच नाहीये ना? नाही, हे नाही, याचा रेफरन्स कधी युज होतो माहितीये का? जर तुम्हाला समजा असं झालं की पाईपलाईन चालू केल्यानंतर परत तुम्हाला वाटलं की नाही, हा जो न्यूमेरिकल ट्रान्सफॉर्मर आहे त्याचे तुम्हाला काहीतरी पॅरामीटर्स चेंज करायचे, तर त्याचे पॅरामीटर्स चेंज करण्यासाठी तुम्हाला हे नाव वापरायला लागतं. मला वाटतं ह्याच्यामध्ये असेल, ह्याच्यामध्ये दिलंय का नाही त्यांनी काय माहित. ते अंडरस्कोर वापरून हा हे पॅरामीटर्स बघा असे वापरतात, असे पॅरामीटर. मग ते पॅरामीटर जर तुम्हाला परत जाऊन सेट करायचे असतील तर ते सेट करायला मग तुम्हाला या नावाने सेट करायला लागतात. सो नम हे एक नाव झालं तुमच्या ऑब्जेक्टच्या. तर न्यूमेरिकल ट्रान्सफॉर्मरचे जर कुठले तुमचे पॅरामीटर्स तुम्हाला सेट करायचे असतील की बाबा मीन आहे, मीडियन आहे, जर हा तुम्हाला सेट करायचा असेल पॅरामीटर तर काय करतात, नम
अंडरस्कोर त्या पॅरामीटरचं नाव, म्हणजे पॅरामीटर नाव म्हणजे काय नाव असेल त्याचं, न्यूमेरिकल ट्रान्सफॉर्मर मध्ये कॅटेगरी स्ट्रॅटेजी. आता न्यूमेरिकल ट्रान्सफॉर्म मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरायचा, तो कसा चेंज करतात माहिती आहे का? तर तो चेंज केला जातो नम अंडरस्कोर आता स्ट्रॅटेजी, नम अंडरस्कोर स्ट्रॅटेजी इक्वल टू फॉर एक्झाम्पल मीन. तर हे नम अंडरस्कोर स्ट्रॅटेजी कोणाचा पॅरामीटर झाला? पाईपचा. सो पाईप डॉट नम अंडरस्कोर स्ट्रॅटेजी इक्वल टू मीन. कारण हे जर नम नसेल तर स्ट्रॅटेजी कोणाची असतील? स्ट्रॅटेजी तुमच्या न्यूमेरिकलची पण असू शकते, कॅटेगरिकल ट्रान्सफॉर्मरची पण असू शकते. मग त्याला या स्ट्रॅटेजीला डिस्टिंग्विश करण्यासाठी आपल्याला इथं त्या ऑब्जेक्टचं नाव पण लिहावं लागतं. तर तो दोन्ही पाईपचाच पार्ट आहे. म्हणजे पाईप नुसतं पाईपचा ऑब्जेक्ट यूज करून तुम्ही त्याच्या आतमधले ऑब्जेक्ट, म्हणजे हा पाईप आउटर ऑब्जेक्ट आला, त्याच्या आतमधला हा नम ऑब्जेक्ट आला आणि त्याचा हा पॅरामीटर आला, तर ते सेट करण्यासाठी हा वापरतात, बाकी काय नाही. त्यामुळे हे नाव जनरली आपल्याला ते यूज करायची गरज नाही. बघा आपण काय करतो, जर सेट करायचं असेल ना ते इथंच सेट करतो. ते इथं दिसतंय का? म्हणजे आपल्याला सेट करायचं असेल तर आपण इथंच सेट करतो. पण जर तुम्हाला लेटर ऑन सेट करायचं असेल, रिसेट करायचं असेल, तर मग हे नाव वापरायला लागतं. दॅट्स इट. बाकी या नावाचा काही पर्पज नाही. असं एवढंच आहे ऍक्च्युली. ML पाईपलाईन मध्ये एवढं काय इम्पॉर्टंट नाहीये. फक्त ML पाईपलाईनचा जर क्वेश्चन विचारला तर तुम्ही सगळ्या स्टेप सांगितल्या पाहिजेत. म्हणजे ML पाईपलाईन म्हणजे हा ऑब्जेक्ट फक्त पाईपलाईन आहे असं नाहीये. हा तर फक्त आपलं एक इम्प्लिमेंटेशन आहे. पण ML पाईपलाईन म्हणजे काय की सुरुवातीला रॉ डेटा घ्या, क्लीन करा, स्केल करा, स्केल केल्यानंतर ते ट्रान्सफॉर्म करा, ट्रान्सफॉर्म केल्यानंतर लोड करा म्हणजे ट्रेन करा, ट्रेन केल्यानंतर त्यावरनं प्रेडिक्शन घ्या. सो दॅट इज व्हॉट द स्टेप्स वी फॉलो इन टू मशीन लर्निंग. असं बाकी एवढं याच्यामध्ये काही नाही पाईपलाईन मध्ये. हा बोला सर. ऍक्च्युली आता आपण ज्या टायमाला ते टायटॅनिकचं एक्झाम्पल बघितलं होतं, त्या टायमाला ते डमी डेटाचं आपण स्प्लिटिंग केलं होतं. म्हणजे मेल फिमेल असेल किंवा रिपिटेटिव्ह डेटा असेल, केबिन वाला, तर ते आपण स्प्लिटिंग केलं होतं डमीज व्हॅल्यूने. आता ते ऍक्च्युली आता आपण डायनामिकली केलं होतं फंक्शन वगैरे वापरून. तर मग ते ह्याच्यामध्ये कसं यूज करता येईल पाईपलाईन आता मध्ये? त्याच्यामध्ये काय केलं होतं, डमीज, गेट डमीज आहे ना, तो गेट डमीज आपल्याला 1 हॉट एन्कोडिंग देतो, बरोबर? हा. तर तो 1 हॉट एन्कोडिंग घेतो. जर तुम्हाला पाईपलाईन मध्ये वापरायचा असेल ना 1 हॉट एन्कोडिंग, तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मर ऑब्जेक्ट वापरायचा त्याचा. तर त्याचा ट्रान्सफॉर्मर ऑब्जेक्ट कुठला आहे माहिती आहे का? त्याचा ट्रान्सफॉर्मर ऑब्जेक्ट आहे तुमचा डमीज साठी 1 हॉट एन्कोडर आहे. 1 हॉट एन्कोडर. तर हे ट्रान्सफॉर्म वाले ऑब्जेक्ट कुठं मिळतील तुम्हाला? sklearn डॉट प्री प्रोसेसिंग मध्ये. मग ते गेट डमीज ऐवजी काय करायचं, हा 1 हॉट एन्कोडर वापरायचा. का वापरायचा? कारण याच्यामध्ये फिट आणि ट्रान्सफॉर्म फंक्शन आहेत. फिट ट्रान्सफॉर्म फंक्शन्स आहेत. गेट डमीज मध्ये फिट ट्रान्सफॉर्म फंक्शन नाहीये. त्यामुळे जनरली जर पाईपलाईन यूज करत असाल ना, तर जनरली फंक्शन्स कुठले वापरायचे? sklearn डॉट प्री प्रोसेसिंग मधले वापरायचे इन जनरल. तर ते आपण याने करू शकतो, गेट डमीज ऐवजी याने करा. 1 हॉट एन्कोडिंग मध्ये पण सेम होतं. आलं लक्षात? ओके सर. येस सर. पाईपलाईन आणि मध्ये मग एक लक्षात ठेवायचं, ML पाईपलाईन मध्ये असेच ऑब्जेक्ट यूज करू शकतो ज्याच्याकडे फिट ट्रान्सफॉर्म आहे. तर तो आपल्या गेट आणि डमीज कडे आपलं नाहीये, पण 1 हॉट कडे आहे. हा बोल. आपलं जे आता आपण जे कस्टम फंक्शन आपण राईट करतो आणि ते अप्लाय करतो, मग त्यासाठी आपण ते कुठे पास करणार आहे ते यूज करताना? कस्टम फंक्शन जर तुला बनवायचे असतील ना, तर ऍक्च्युली एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फंक्शन नाही, हे क्लास आहेत. हा जो 1 हॉट एन्कोडर असेल, स्टँडर्ड स्केलर असेल, ते जे पाईपलाईन मध्ये आहे ना, मी तुझ्या लक्षात आलं असेल की मी ह्याला ऑब्जेक्ट म्हणतो. तर हे जे ऑब्जेक्ट आहे ना, हे ऑब्जेक्ट, आता जर तुला स्वतःच बनवायचं असेल ऑब्जेक्ट, तर त्या स्वतःच्या ऑब्जेक्ट साठी तुला क्लास लिहायला लागेल. क्लासने ते ऑब्जेक्ट बनव. फक्त त्या क्लासमध्ये फंक्शन्स कुठले पाहिजेत? फिट पाहिजे, फिट ट्रान्सफॉर्म पाहिजे. तर त्या क्लासमध्ये ते फंक्शन्स वापर आणि तो क्लास तू वापरू शकतो पाईपलाईन मध्ये, मग काहीच प्रॉब्लेम नाही. ओके सर. ऍक्च्युली हा छान कॉन्सेप्ट काढला तू, की बाबा हे, कारण हे
हे यूज होतं पण जनरली आपण वापरत नाही, म्हणजे तशी गरज भासत नाही याला, पण हे होऊ शकतं म्हणजे. सर ही पाईपलाईन ही वेगळी अल्गोरिदम आहे का, म्हणजे कधी वापरतात नाही. स्पेसिफिकली? नाही, स्पेसिफिकली हे पाईपलाईन कधी वापरतं की ज्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की हा माझा फ्लो आहे डेटाचा. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे रॉ डेटा दिलाय आणि त्या रॉ डेटापासून तुम्हाला आउटपुट काहीतरी काढायचं, आणि त्याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत म्हणजे काय, पहिले तुमचं डेटा क्लीन करा, क्लीन ही एक स्टेप आहे. त्याच्यानंतर काय तुम्हाला फीचर एन्कोडिंग आहे, एन्कोडिंग. त्यानंतर काय तुम्हाला स्केलिंग आणि त्यानंतर तुमचं मॉडेल. तर ही जर स्टेप तुम्हाला माहिती आहे की ह्या स्टेप्स फिक्स्ड आहेत माझ्या डेटासाठी, तर तुम्ही काय करणार, तुम्ही याचा पाईपलाईन ऑब्जेक्ट बनवणार. आता याला म्हणलं मी पाईप 1. तर पाईप 1 एक असा ऑब्जेक्ट आहे की त्याला तुम्ही डायरेक्टली डेटा द्या, तो तुम्हाला आउटपुट देईल, असा एक ऑब्जेक्ट बनतो पाईप 1. आता ह्याचा फायदा काय होतो, समजा तुमच्याकडे पाईपलाईन नाहीये आणि तुम्हाला पहिला डेटा दिला म्हणजे पहिला डेटा फ्रेम 1 मध्ये डेटा दिला कंपनीनं, आणि त्याच्यावरती तुम्हाला सांगितलं की मॉडेल तयार करा आणि सांगा अॅक्युरसी. तर DF1 वरती तुम्ही मॉडेल तयार केलं, सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या. कुठल्या स्टेप्स, हे स्टेप 1 आहे, ही 2 आहे, ही 3 आहे, ही 4 आहे, आणि झालं. त्यानंतर तुम्ही सांगितलं की बाबा या डेटावरती मला जे अॅक्युरसी मिळते दॅट इज 87%. आता कंपनी काय करेल, तुम्हाला दुसरा डेटा देईल, टोटली डिफरंट डेटा. मग परत काय म्हणेल तुम्हाला, ठीक आहे याच्यावरती दाखवा. परत तुम्ही काय करणार, याच्यामध्ये डेटा टाक, याच्यामध्ये डेटा टाक, याच्यामध्ये डेटा टाक, याच्यामध्ये डेटा टाक. परत तुम्ही सांगाल की फॉर एक्झाम्पल 92% तुमची अॅक्युरसी आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो करण्याच आहे. म्हणजे इव्हन तुमच्या व्हेरिएबलची नावं चेंज करा प्रत्येक ठिकाणी जाऊन किंवा काहीतरी करा, ह्या गोष्टी आहेतच. पण जर तुम्ही पाईपलाईन केलं ना, तर पाईप मध्ये कसं होईल माहितीये का, हे समजा आता हा DF1 मध्ये डेटा आहे, तर मी पाईप मध्ये कसं करेल, पाईप 1 डॉट फिट DF1 आणि त्याचे काय वाय व्हेरिएबल्स असतील ते. आता समजा त्यांनी डेटा मला बदलून दिला DF2, तर मी काय करेल, फक्त मी म्हणेल की पाईप 1 डॉट फिट आणि डेटा काय तुमचा DF2 आणि त्याचे वाय. दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला फक्त एका लाईन मध्ये दुसऱ्या डेटाचं तुम्हाला मिळेल की व्हॉट इज दॅट अॅक्युरसी इज. म्हणजे फिट करून तुम्ही डॉट स्कोर केलं तर तुम्हाला अॅक्युरसी मिळू शकते. सो तुम्हाला हे सारखे व्हेरिएबल्सची नावं चेंज करा, वरती टाका, परत रिटर्न जा, वरती स्क्रोल करा सगळा कोड, परत त्या कोड मधले व्हेरिएबल्सची नावं चेंज करा, परत मॉडेल ट्रेन करा. तर हे करायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही एका लाईन मध्ये सगळ्या स्टेप्स एका लाईन मध्ये ह्या डेटावरती, नवीन डेटावरती अप्लाय करू शकता. सो दॅट इज व्हॉट जस्ट द पर्पज ऑफ पाईपलाईन. हा पाईपलाईन हा नवीन म्हणजे फक्त तुमचं फंक्शन सारखंच आहे, फक्त हा क्लास आहे का? येस, हा एक क्लास आहे. तो क्लास काय करतो, तुमचा जो स्टेप्स आहेत त्या स्टेप्स एक प्रॉपर फॉर्मॅट मध्ये करून देतो, सो दॅट तुमचं काम कमी होते. बाकी हा काहीच करत नाही. हा अल्गोरिदम नाहीये. हा फक्त तुमच्या स्टेप्स अरेंज करून देतो एका ऑब्जेक्ट मध्ये. हे वेगळे वेगळे ऑब्जेक्ट आहे ना, हा पहिला ऑब्जेक्ट, दुसरा, तिसरा. तर हा काय करतो, फक्त हे सगळे ऑब्जेक्ट एक प्रॉपर मॅनर मध्ये अरेंज करून देतो, सो दॅट तुमचं परत तुम्हाला त्या गोष्टी चेंज करायची गरज नाही भासली पाहिजे. दॅट्स इट. बाकी काही नाही याच्यामध्ये. सर आता जे आपण सेकंड घेतलं होतं नाही का, होम प्राइस प्रेडिक्शन मध्ये, तर त्या केस मध्ये लेबल एन्कोडिंगचं जर इथे यूज केला तर थोडे व्हेरी एक्सलेंट. सर नंतरचा आवाज आला नाही तुमचा. ते यूज केलं तरी काय म्हटलं तुम्ही? हॅलो, लेबल एन्कोडर जरी तुम्ही यूज केला ना तरी सेम, कारण लेबल एन्कोडर तुमच्या एस्केलन डॉट प्री प्रोसेसिंग मध्ये आहे, तुम्ही यूज करू शकता. हा थोडासा जरा नेटचा इश्यू होता, त्याच्यामुळं आवाज गेला होता. हा, तर तुम्ही जे लेबल एन्कोडरचं सांगत होता ना सर. आता आपण प्रेडिक्शन मध्ये जे आता सध्या 1 हॉट एन्कोडर घेतोय, तर तिथे फरक नाही पडत जर नॉमिनल डेटा असेल. पण ऑर्डिनल असेल तर त्या केसमध्ये लेबल एन्कोडिंग जर यूज केलं आपण, तर जसं एक असेल, गुड असेल, त्याच्यानंतर असेल, तर त्याच्यानुसार 0 to 0, 1, 2, 3 प्रायोरिटी मॅटर करते ना ती ऑर्डिनल डेटाची. हो हो हो. ह्या पाईपलाईन
जनरली यूज होईल का तसं मग रिव्हर्स नाही, आता पाईपलाईन मध्ये काय करावं लागेल तुम्हाला, जर तुम्ही लेबल एन्कोडर वापरताय ना, तर ज्यावेळेस लेबल एन्कोडरचा हा. ऑब्जेक्ट बनवणार आहे तुम्ही पाईपलाईन मध्ये, तर त्यावेळेस त्या गोष्टी तुम्ही मेन्शन करा, कोणाची प्रायोरिटी वगैरे, जे काय कोणाला समजा आता तुम्हाला एक्स ला 1 ठेवायचा आहे, वाय ला 3 ठेवायचा आहे, झेड ला 2 ठेवायचा आहे, तर ज्यावेळेस तुम्ही तो ऑब्जेक्ट बनवणार ना पाईपलाईन मध्ये, त्यावेळेस ते सेट करा. मग तो म्हणजे आता कसं तो हे घेतो का मग पॅरामीटर घेतो का हो तसं हो घेतो ना, घेतो लेबल ना. एन व्हॅल्यूज दिल्या तर घेईल का तसं? हो 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 हो, जसा तुमचा बाहेरचा ऑब्जेक्ट आहे तसाच. आता इथं तुम्हाला आपल्याकडं आहे का लेबल एन्कोडर? कारण बऱ्याचदा कसं होतं म्हणजे हं. ठीक आहे एक पुअर, गुड, बेस्ट आणि एक्सलेंट असा एक असू शकतो किंवा त्याच्यानंतर असंही असू शकतो लोअर, मिडल, हं, हं. अप. तर त्या केसमध्ये मग ते सगळे मेन्शन करायला पाहिजेत आपल्याला. हो हो असं लोअर असेल तर 0 किंवा इकडे पुअर असेल तर 0 अशा हे सगळेच पॅरामीटर पास करावे लागतील का मग? हो 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 हो, जसा तुमचा ऑब्जेक्ट बनणार तसाच. म्हणजे समजा आता इथं ऑब्जेक्टचं त्यांनी इथं पण काय केलं की काहीच पॅरामीटर नाही घेतले. कुठं पॅरामीटर घेतलेला ऑब्जेक्ट आहे का एक्झाम्पल मध्ये? फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा ऑब्जेक्ट वापरायचा आहे ना, हा ऑब्जेक्ट प्री प्रोसेसिंग लेबल एन्कोडरचा, प्री प्रोसेसिंग डॉट लेबल एन्कोडर. समजा ह्याच्यामध्ये काहीतरी पॅरामीटर्स आहेत, तर ज्यावेळेस तुम्ही पाईपलाईन मध्ये हा ऑब्जेक्ट टाकता ना, त्यावेळेस तिथे पॅरामीटर्स पण टाका. अच्छा, मी तसं घेतो का तो हो इनपुट? हो हो हो, घेतो घेतो घेतो. मग ती लिस्टच पास करावी लागेल ना हो त्याच्यावरती हो का? हो, जे काय पॅरामीटर्स आहेत ते ऍज इट इज टाकले तरी घेतो तो. अजून एक ते आपलं डेटा लिकेजवर पण होणार आहे का सेशन? पण ते काय मला कळालं नाही, डेटा लिकेज पण होतं. डेटा लिकेजचं म्हणजे प्रॉपर टॉपिक काय आहे? म्हणजे मी असा कधी म्हणजे घेतला नाही टॉपिक लिकेज वरती, म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? डेटा लिकेज म्हणजे लीक असं काय मला ते कळालं नाही ऍक्च्युली. फक्त मी तो पॉइंट बघितला होता कुठेतरी, एक डेटा लीक म्हणून होतं. ओके. तर त्यात मला इथंच असेल इंटरमिडिएट मध्येच कुठेतरी एंडला असेल त्यात. हा, डेटा लिकेज. दाखवला मला तर ते बरं होईल, कारण मी असं सेपरेट टॉपिक असं नाही का. डेटा लिकेज म्हणजे आता डिपेंड आहे, तुमचा डेटा ऍक्च्युली क्लाउड वरून वगैरे येत असेल तर लिकेज वगैरे आहे. बाकी काय आहे त्याच्यामध्ये? नाही आहे, यातच आहे, कॅगल मध्येच आहे बघा, याच असाइनमेंट Okay. मध्ये लास्टला एक डेटा मिनिट लिकेज कन्सेप्ट. बघतो. मेक पाईपलाईन क्रॉस व्हॅलिडेशन स्कोर. ठीक आहे, इथं तर नाही काय यूज केलं त्यांनी. एक्स डॉट एक्सपेंडिचर वाय पोटेन्शियल लीक्स. ओके, ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये लीक असू शकतो डेटा, तो डेटा घेतलाय. आणि एक्स डॉट ड्रॉप पोटेन्शियल लीक्स, ड्रॉप लीकी प्रेडिक्टर्स फ्रॉम डेटा सेट. ठीक आहे. नाही, ह्यांनी तसं लिकेज साठी असं कोड असं वेगळं काहीच नाहीये. त्यांनी फक्त ते लीक होणारे कॉलम्स, काय काय नाव कॉलम्स त्या, एक्सपेंडिचर शेअर ऍक्टिव्ह, एक्सपेंडिचर शेअर. ठीक आहे. सो एक्सपेंडिचर म्हणजे ऍव्हरेज मंथली क्रेडिट कार्ड एक्सपेंडिचर, शेअर म्हणजे रेशो ऑफ मंथली क्रेडिट कार्ड एक्सपेंडिचर टू इयरली इन्कम. ठीक आहे. तर ह्यांनी वेगळं असं कोड असं काहीच नाही केलं, त्यांनी फक्त ते कॉलम डिलीट केले याच्यामध्ये. लिकेज साठी असा वेगळा कोड नाहीच आहे काय. फक्त ह्यांनी इथं काय सांगितलंय मग त्याच्यासाठी की डेटा लिकेज happens when you training data contains information about the target but similar data will not be available when the model is used for prediction. This leads to high performance on training set, possibly even validation, but the model will perform poorly in production. ओके. नाही, आता याचं म्हणणं काय आलं की समजा
तुमच्याकडे ट्रेन टेस्ट स्प्लिट डेटा आहे. ऍक्च्युली हा फक्त कॉन्सेप्ट आहे, याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनचं काहीच नाही, ह्याच्यामध्ये फक्त कॉन्सेप्ट आहे. हा काय म्हणतोय की समजा आता तुमचा टोटल डेटा आहे. आता टोटल डेटा मध्ये हा आहे तुमचा ट्रेन डेटा आणि हा आहे तुमचा टेस्ट डेटा. आता ट्रेन डेटा मध्ये एक कुठला तरी असा कॉलम आहे, समजा ग्रेड नावाचा कॉलम आहे फॉर एक्झाम्पल, ग्रेड. आणि टेस्ट मध्ये पण तो ग्रेड नावाचा कॉलम असणार आहे, ग्रेड. आता जो ट्रेन डेटा आहे ना, ट्रेन डेटा, त्यामध्ये ग्रेड्स कुठल्या आहेत? समजा ए प्लस ग्रेड आहे, त्यानंतर ए ग्रेड आहे, त्यानंतर बी ग्रेड आहे. आणि जो टेस्ट डेटा आहे ना, त्यामध्ये कुठल्या ग्रेड आहेत? ए प्लस ग्रेड आहे, त्यानंतर ए ग्रेड आहे आणि त्यानंतर बी मायनस एक ग्रेड आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर व्हॅल्यू काउंट दोघांचा सेम आहे. याच्यामध्ये सगळे जे कॉलम्स आहेत त्यांचा व्हॅल्यू, ह्या ग्रेड कॉलमचा जर व्हॅल्यू काउंट काढला तर 3 आहे, याचा पण व्हॅल्यू काउंट 3 आहे. तर याच्यामध्ये काय होणार की ज्यावेळेस तुम्ही ह्याला वन हॉट एन्कोडिंग करणार त्यावेळेस काय होईल? ए प्लस साठी एक कॉलम होईल, ए साठी एक कॉलम, बी साठी एक कॉलम. ठीक आहे, तर हे 3 कॉलम होतील आणि त्या 3 कॉलमवर मॉडेल तुमचं ट्रेन होईल, नो इश्यूज. पण ज्यावेळेस तुम्ही टेस्टिंगला घेणार, म्हणजे टेस्टिंग म्हणजे काय? प्रिडिक्टला. तर प्रिडिक्टला घेतल्यानंतर प्रिडिक्ट फंक्शन तुमचं काय एक्सपेक्ट करणार की जे कॉलम आहेत ना त्या कॉलमची नावं काय पाहिजेत? ए प्लस ए आणि बी. पण जर तुम्ही टेस्ट मध्ये डेटा घेतला तर त्याच्या कॉलमची नाव काय आहेत? ए प्लस ए आणि बी मायनस. सो ए प्लस ए ला प्रॉब्लेम नाहीये, पण बी मायनस त्याच्याकडे कॉलम नाही. दुसरी गोष्ट, प्रिडिक्ट काय म्हणणार की व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग बी नावाचा कॉलम असेल, तर बी नावाचा कॉलम ह्याच्यामध्ये मिळतच नाहीये. So why this has been happened? Because your training data and testing data is not consistent. हा प्रॉब्लेम तुमचा हाऊस प्राइस प्रेडिक्शनला पण आला होता. हाऊस प्राइस प्रेडिक्शनला पण कारण हाऊस प्राइस प्रेडिक्शन मध्ये कसं होतं की काही कॉलम्सचे जे मेंबर्स होते, म्हणजे हा कॅटेगरिकल कॉलम आहे, तर ह्याच्यामध्ये समजा एखादा कॅटेगरी असेल आणि समजा ती टेस्ट डेटामध्ये ती कॅटेगरी नसेल तर त्या केसमध्ये तो इनकन्सिस्टंट म्हणतो. तर त्याला हे म्हणतायत लिकेज. दॅट्स इट, बाकी काय नाही. बाकी ह्यांनी काय केलं मग त्या केसमध्ये? हा डेटाच डिलीट करून टाकला. इथं हा डेटा इथं डिलीट करून टाकला म्हणजे तो इथं त्याला एक्सपेक्टच नाही करणार बी ला. सो फक्त ए प्लस, म्हणजे हा बी मायनस पण डिलीट करूया. सो इथं पण ए प्लस ए आहे आणि इथं पण ए प्लस ए आहे. तर हे दोनच त्यांनी वापरले. याला बऱ्याच पद्धतीने आपण हँडल करू शकतो. मी तिकडे सांगितलं होतं की याला कसं हँडल करता येईल. तिथं मी काय सांगितलं तुम्हाला की हा जो ट्रेन अँड टेस्ट आहे ना, ट्रेन आणि टेस्ट, याला काय करा तुम्ही, याला तुम्ही करा कॉन्कॅटनेट. आता याला कॉन्कॅटनेट केलं आणि याच्यामध्ये जर तुम्ही ग्रेड नावाचा कॉलम बघितला आणि याचं जर मी व्हॅल्यू काउंट काढलं तर किती होईल? या केसनुसार व्हॅल्यू काउंट 1, 2, 3 आणि 4 येईल. कारण हे दोन व्हॅल्यू काउंट तर सेम आहेत. हा इकडे एक आहे, हा इकडे एक नाहीये आहे, तर याचा व्हॅल्यू काउंट येईल 4. म्हणजे ट्रेन टेस्ट दोघांना जर मी कॉन्कॅटनेट केलं आणि तुम्ही जर ग्रेड कॉलम बघितला तर त्या व्हॅल्यू काउंट बनतो 4. तर दिस इज वन ऑफ द बेस्ट टेक्निक टू हँडल सच सिच्युएशन. ह्यांनी काय केलं? डिलीट केलंय. पण मी म्हणतो डिलीट करण्यापेक्षा, डिलीट केलं तर हा डेटा लॉस होतो, त्यापेक्षा काय करा की त्याला कॉन्कॅटनेट करा. आता कॉन्कॅटनेट केल्यानंतर 4 कॉलम बनणार आहेत. 4 कॉलम बनणार आहेत कोणते? ए प्लस, ए, बी आणि बी मायनस. आता ज्यावेळेस तुमचा ट्रेन डेटा कन्वर्ट होतो वन हॉट मध्ये त्यावेळेस ह्याच्याकडं बी मायनस नाहीच आहे. तो बी मायनस नाही तर सगळ्या व्हॅल्यू त्याच्या काय राहतील? त्यावेळेस सगळ्या 0 राहतील ट्रेन मध्ये. टेस्ट मध्ये कशाच्या व्हॅल्यू सगळ्यात जास्त, सगळ्या 0 राहतील. ह्याच्यामध्ये फक्त बी नाहीच आहे, मग टेस्ट मधल्या सगळ्या बीच्या व्हॅल्यू काय राहतील? सगळ्या 0 राहतील, बी मायनसच्या नाही राहणार असं. सो दिस इज वन ऑफ द वे टू हँडल सच व्हॅल्यूज. आलं लक्षात? मी याचा पण विचार करतो डीप लर्निंग चालू करावं ऑनलाईनच, कारण काय वाटत नाहीये की हे लवकर हे होईल म्हणून, क्लासरूम चालू होतील लवकर म्हणून. तर डीप लर्निंग तसंच कव्हर करावं बऱ्यापैकी. डीप लर्निंग राहिलंय ना तुमच्या बॅचचं? ओके, तर बघतो मी आणि मी तुम्हाला सांगतो की कधीपासून चालू करायचं ते. एएनएन वगैरे त्यातच येतं. हो हो हो, त्याच्यामध्ये डीप लर्निंग मध्ये काय घेणार आपण? एएनएन, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क, सीएनएन, कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क,
आणि या तुमच्या बॅचला मी LSTM म्हणजे RNN पण घ्यायचा विचार करतोय. प्रोबॅबली घेईलच, कारण ते आपण यूज करणार आहे. ते सगळंच म्हणजे डीप लर्निंग मधलं सगळंच घेऊ. फक्त आता RNN चे भरपूर मॉडेल्स आहेत. भरपूर मॉडेल मध्ये खूप सारे मॉडेल्स आहेत त्यामध्ये. जसं गुगल तुमचं रेजनेट 50 वापरतं. म्हणजे गुगलला जर गेलं तर तुम्ही तुमचा डेटा तुम्ही ट्रेन करून घेऊ शकता. त्यानंतर ट्रान्सफर लर्निंग आहे. भरपूर सारे कॉन्सेप्ट आहेत. तर तेवढे सगळे घेऊ शकत नाही, पण जेवढं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, LSTM इम्पॉर्टंट आहे, तर तेवढं घेऊ शकतो. असं. ए प्रियरी वगैरे आता युज होत नाहीत का? नाही, एप्रियरी ऍक्च्युली कसं आहे, म्हणजे तुम्ही युज करू शकता, तुमचं डिपेंड आहे, तुमच्या टास्क वरती डिपेंड आहे, पण जनरली त्यावरती नाही क्वेश्चन हे होत. किंवा तुम्हाला माहित असेल तर बेटर आहे ते. मला वाटतं डेटा मायनिंग मध्ये केलं असेल ना तुम्ही ते. डेटा हा मायनिंग हा मध्ये. हा. ते फारच जुने झाले, पण माहिती असलेलं चांगलं आहे. आणि LDA वगैरे पण काही युज होतं का तिथे, लिनियर डिस्क्रिमिनंट अनालिसिस? लिनियर डिस्क्रिमिनंट अनालिसिसचं कसं आहे, जसं काल पीसी आहे ना आपला, तसंच LDA. फक्त LDA काय तुमचा आपण आता पीसीए ला काल म्हणलो ना अनसुपरवाइज, तसं LDA सुपरवाइज्ड आहे. तर LDA ऑलमोस्ट वर्क्स लाईक युअर मशीन लर्निंग मॉडेल. तर मग LDA करण्यासाठी आपण मशीन लर्निंग मॉडेल बनवलेलंच बेटर राहतं. त्यामुळे जनरली LDA वरती कोणी फोकस नाही करत. जेवढं तुमचं अनसुपरवाइज होईल, म्हणजे पीसीए होईल, तेवढं बेटर आहे. LDA केलं म्हणजे तुम्ही मॉडेल बनवल्यासारखं झालं, कारण तो डायरेक्ट तुमच्या वाय वरती काम करतो. असं. आणि म्हणजे पीसीए मध्ये आणि कर्नल पीसीए मध्ये काही डिफरन्स आहे का असं? नाही, आता कर्नल पीसीए मध्ये बेसिकली जसं आता एसबीएम मध्ये काय होतं आपलं, की लिनियर कर्नल असतो आणि बाकीचे कर्नल्स असतात. तशा पद्धतीने मग जर तुम्हाला वेगळ्या टेक्निक म्हणजे त्यामध्ये कर्नल्स असतात पीसीए मध्ये पण, तर तुम्हाला ते वापरायचे असतील तर तुम्ही कर्नल पीसीए वापरू शकता. दॅट्स इट. बाकी काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. अच्छा. फक्त ते कर्नल कसे काम करतात मॅथमॅटिक्स मध्ये ते मी नाही बघितलेलं अजून. म्हणजे ते कधी संबंधच नाही आला युज करायचा. युज पण होत नसेल नाही, म्हणजे आतापर्यंत तर मी बघितलं नाही कधी प्रोजेक्ट मध्ये. इव्हन पीसीए पण फार रेअर केसेस मध्ये युज होतो पीसीए पण पीसीए माहिती पाहिजे. बघू उद्याचा टॉपिक घेऊ कुठला तरी. जर कोणाची चॉईस असेल तर तो ठरवू, नाहीतर मी सांगतो उद्या कुठला टॉपिक ते.